समितीने बिहार पॅटर्न राबवत केली 77,000 वृक्षांची लागवड यशस्वी। कार्यकारी संपादक प्रवीण पाटील। येवला पंचायत समिती गट विकास अधिकारी माननीय श्री संदीपजी वायाळ साहेब यांनी ग्रामपंचायत दवंडी देऊन बिहार पॅटर्न रोजगार हमी योजनेअंतर्गत 77,000 वृक्षांची लागवड करत ग्रामीण भागाचा विकास व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाचा फलबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड, विहीर पुनर्भरण, नाडेप, बायोगॅस, व्हर्मी कंपोस्ट खत, मियांकी वृक्ष लागवड, जलतारा, सार्वजनिक रस्ते, मातोश्री पांदन रस्ते असे विविध उपक्रम राबवत येवला तालुका हरित क्रांती व तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी येवला तालुका गट विकास अधिकारी संदीपजी वायाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाने येवला तालुका उत्तुंग भरारी घेत असल्याचे दिसून येत आहे। याचबरोबर पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी उमेश सूर्यवंशी साहेब, उमेद अभियान तालुका अधिकारी श्रीमती दीपिका जैन मॅडम, रोजगार हमी योजनेचे सहाय्यक गट विकास अधिकारी, सर्व तांत्रिक अधिकारी, संगणक ऑपरेटर, 90 ग्रामपंचायतचे सर्व पुरुष महिला सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, उमेद अभियानच्या स्वयंसहायता समूहात असलेल्या महिला भगिनी, ग्रामपंचायतचे बिहार पॅटर्न वृक्ष लागवड काम करणारे मजूर वर्ग मोठ्या उत्साहाने काम करत आहेत। गट विकास अधिकारी यांच्या अनुभवाचे काम करण्याची व करून घेण्याचे तालुक्यातील राजापूर, कोळगाव, ममदापूर, अंगुलगाव, अंदरसूल, देवळाने, बोगटे, निमगाव मड, चिचोंडी बुद्रुक, पाटोदा, अनकुटे, सोमठाणे देश, कातरणे, विखरणे, नगरसूल, अनकाई, जायदरे, सावरगाव, अंगणगाव, मुखेड, देशमाने, एरणगाव, उंदिरवाडी, कोमटगाव आदी ग्रामपंचायतचे ज्येष्ठ ग्रामस्थ कौतुक करत आहेत। माननीय गट विकास अधिकारी संदीपजी वायाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली येवला तालुक्यातील एकूण 90 ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत बिहार पॅटर्न प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये राबवला जात आहे। महिला उमेद अभियानच्या महिलांना प्राधान्य देत बिहार पॅटर्नच्या वृक्ष लागवडीसाठी येवला तालुका अव्वल ठरणार हे उद्गार ऐकायला मिळत आहेत। असे गट विकास अधिकारी म्हणजे तालुक्याचा विकास हरित क्रांती करणारे गट विकास अधिकारी संदीपजी वायाळ यांचे आभारी आहोत की जे वृक्ष लागवड करून पर्जन्य वाढवण्यासाठी जिथे जाल तिथे सावली देण्याचे कार्य व तालुका टँकर मुक्त करण्याचे काम घडत असल्याचे काम होत आहे असेही बोलले जात आहे। म्हणतात ना, येवलेचे रोप लाविले द्वारे त्याचा विलू गेला गगनावरी। कार्यकारी संपादक प्रवीण पाटील।